नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 व्हिडिओमध्ये चक्रविज्ञानामध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र याच्याविषयी माहिती पाहिलेली आहे. आज आपण चक्रविज्ञानामधील खालून चौथं चक्र, ज्याचं नाव आहे अनाहत चक्र, या चक्राविषयी माहिती पाहणार आहोत. अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनतोय. तर अनाहत चक्र हे चौथं चक्र आहे. यालाच आपण हृदय चक्र सुद्धा म्हणतोय. तर या चक्राचं तत्व जे आहे किंवा घटक आहे हवा किंवा वायू, त्याचा रंग काही ठिकाणी निळा सांगितलेला आहे, काही ठिकाणी हिरवा किंवा गुलाबी सांगितलेला आहे. याचा जो बीजमंत्र आहे तो आहे यम. याचं स्थान हृदय प्रदेशामध्ये आहे, कार्डियक प्लेक्सेसवर आहे. तर याचं जे प्रतीक आहे किंवा याच्या खुणा आहेत, चिन्ह आहेत, काय सांगितलेत, तर प्रतीक हे 12 पाकळ्यांचं किंवा दलांचं कमल पुष्प आहे. ह्या 12 पाकळ्यांच्या वर कम पासून ठम पर्यंत 12 ध्वनी किंवा अक्षर लिहिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, कम, खम, गम, घम, वाङ्मय मधला गम आहे तो त्याच्यानंतर आहे चम, छम, जम, झम, टम आणि ठम, अशी 12 अक्षर त्या प्रत्येक दळावर किंवा पाकळीवर कोरलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचं प्रतीक आहे 2 त्रिकोण आहेत आणि ते एकमेकांना उलटे आहेत, म्हणजे याचा आकार षटकोनासारखा होतोय. तर आपण हे 2 त्रिकोण म्हणजे काय बघितलं पाठीमाग, आपली ब्रह्मांडाची किंवा वैश्विक जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती वरच्या दिशेनं खाली येते आणि परत खालच्या दिशेनं वर जात असते. तर हे 2 प्रतीक आपण याची पाहिली. त्याचबरोबर याच्यामधून जे हार्मोन्स किंवा ग्रंथी कुठले आहेत, तर उरस्थ ग्रंथी किंवा ज्याला आपण थायमस ग्लँड असं म्हणतो, आणि या ग्लँडमधून एक हार्मोन स्रवतो. याचा शरीरावर होणारा परिणाम काय बघा, विश्वास, क्षमा, करुणा, त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि प्रेम इत्यादी भावना किंवा गुणांचा विकास होतो. याच्यामध्ये 2 प्रकारच्या भावना निर्माण होत आहेत. याचा संबंध आपल्या हृदयाशी आहे. हृदय चक्र पण म्हटलं याला. आपण माणसं बघा, ज्यावेळेस प्रेमात पडतात किंवा द्वेष करतात, या दोन्ही भावना या चक्रापासून निर्माण होत आहेत. आपण प्रेमाचं प्रतीक हे दाखवतो आपण सगळेजण. हे हृदयाचं चित्र आहे. म्हणजे माणूस फॉल इन लव्ह किंवा ज्यावेळेस प्रेमात पडतो त्यावेळेस कुठं काम होतं, तर हृदयावर काम होतं. आणि त्याच्या विरुद्ध जी भावना आहे ती द्वेषाची भावना आहे. आपण म्हणतो आय लव्ह यू, अँड त्याच्या विरुद्ध झालं तर आय हेट यू. म्हणजे प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावना या ठिकाणाहून निर्माण होतात. त्याचबरोबर याचं जे काम आहे ते कुठं होतंय, हृदय, बरगड्या, छातीचा पिंजरा, रक्ताभिसरण संस्था, त्याचबरोबर श्वसन संस्था आणि आपलं डायफ्राम जे आहे, या परिसरामध्ये किंवा या भागामध्ये याचं काम होतंय. त्याचबरोबर हात, पाय, खांदे, अन्ननलिका यांच्या कामावर किंवा कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे चक्र करत आहे.
हे चक्र ज्यावेळेस असंतुलित होतं किंवा इम्बॅलन्स होतं त्यावेळेस काय होतंय, हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, दमा, श्वसनाचे विकार होत आहेत. त्याचबरोबर आत्मविश्वास, करुणा, दया यांचा अभाव निर्माण होतो. आणि मग माणसं ज्यावेळेस प्रेम करतात त्यावेळेस प्रेमामध्ये काय त्यांना अनकंडिशनल लव खरं तर पाहिजे, म्हणजे बिनशर्त प्रेम पाहिजे. पण ज्यावेळेस हे चक्र ज्यावेळेस आपलं इम्बॅलन्स होतंय, असंतुलित होते, त्यावेळेस माणसं प्रेमाच्या मध्ये अटी घालतात. हे तू माझ्यासाठी असं केलं तर मग मी तसं करेन, हे झालं तर ते करेन. म्हणजे तिथं अट्ट आहे किंवा अटी घातल्या जातात. हे अटी का घातल्या जात आहेत, कारण त्या ठिकाणी अनाहत चक्र आपलं जे आहे ते इम्बॅलन्स असतं, असंतुलित असतं. आणि जर हे चक्र संतुलित झालं तर काय होतंय, माणसं अनकंडिशनल लव किंवा निस्वार्थी प्रेम माणसाच्या मध्ये, हृदयामध्ये आपल्या विकसित होतं. त्याचबरोबर मैत्री, सहानुभूती, करुणा, आशावाद या सर्व गुणांचा विकास होतोय. त्याचबरोबर आपलं हृदय, फुफ्फुस, श्वसन क्षमता वाढते, श्वसनाचं कार्य सुरळीत होतंय. त्याचबरोबर आपलं रक्ताभिसरणाची जी संस्था आहे, त्याचबरोबर श्वसन संस्था याचं कार्य सुरळीत होतंय. आणि याच्यासाठी काय करायचं आपल्याला, हे चक्र जागृत करायचं असेल किंवा विकसित करायचं असेल, हे चक्र बॅलन्स करायचं असेल तर काय करायचं, आसनामध्ये आपली छाती एक्सपांड होणारे आसनं करायचे आहेत, हृदय एक्सपांड होणार. त्याच्यासाठी काय करायचं, उष्ट्रासन, त्याचबरोबर भुजंगासन, मच्छासन अशी आसनं करायची आहेत. प्राणायामामध्ये थोरॅसिक ब्रिदिंग करायचं आहे आपणाला, म्हणजे छाती आपली एक्सपांड होईल असं श्वास घ्यायचा आहे. तर आपलं हे चक्र विकसित होईल आणि मग आपल्याला याचा फायदा घेता येईल. बघा, हे चक्र जर इम्बॅलन्स झालं, असंतुलित झालं तर त्याचा परिणाम आपल्या सगळ्या जीवनावर होतोय. आणि म्हणून हे चक्र संतुलित करणं गरजेचं आहे. याचं प्रतीक तुम्हाला जे सांगितलं, याचा रंग हिरवा, निळा किंवा गुलाबी सांगितलेला आहे. बीजमंत्र याचा जो आहे तो यम आहे. तर याचं ध्यान करताना किंवा हे चक्र जागृत करण्यासाठी या बीज मंत्राचा आपण उच्चार करून किंवा मंत्रोच्चार करून आपलं लक्ष आपल्या कार्डियाक प्लेक्सिसवर जे आपलं हृदय चक्र आहे किंवा अनाहत चक्र आहे तिथं ठेवायचं आहे. धारणा तिथं करायची आहे आणि आपणाला यमचा उच्चार करायचा आहे. आणि काही कालावधीनंतर सराव केल्यानंतर आपल्याला या सगळ्या गुणांचा विकास आपल्यामध्ये होईल. आणि जर हे चक्र आपलं विकसित झालं तर आपल्या प्रत्येक साधकांच्या मध्ये अनकंडिशनल लव, त्याचबरोबर सृजनशीलता पण वाढते. या ठिकाणी आपण कोणाचा द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही. आणि जे निसर्ग बघा आपल्यावर भरभरून प्रेम करतोय, काही मागत नाही ना आपल्याला, तो अनकंडिशनल लव आहे. त्याचबरोबर गुरु आपल्यावर अनकंडिशनल लव करतात. तर बाकी सगळी नाती आपल्याला कंडिशनल असतात. हे केलं तर ते करीन, ते केलं तर ते करीन. पण जर अनाहत चक्र आपलं जागृत झालं, बॅलन्स झालं तर आपल्यामध्ये अनकंडिशनल लव निर्माण होईल. आणि जर हे इम्बॅलन्स झालं तर आपण इतरांचा द्वेष करायला लागू. तर तुमचं तुम्ही ठरवायचं आहे, आपल्याला द्वेष करायचा इतरांचा का निरपेक्ष भावनेनं सर्व जगावर, या विश्वावर प्रेम करायचं आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय. ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे, अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचूया. तोपर्यंत
करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.